आम्ही भाऊ 20 वर्षांच्या नंतर एकत्र येत आहोत, मग तुम्ही कशासाठी भांडताय? उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युतीच्या संदर्भात स्पष्ट भाष्य करणंही टाळलं। आगामी महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणानुसारच होणार। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या। मुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेत्यांकडून स्वागत। राज्यातील प्रलंबित विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। बीडीडी चाळीच्या रहिवाशांना पुढील आठवड्यामध्ये घराच्या चाव्या मिळणार, तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन। महादेव मुंडे प्रकरणामधील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत। रोहित पवार यांच्या दाव्यामुळे खळबळ। महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नव्हतो, वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याची एबीपी माझा सोबत बोलताना प्रतिक्रिया। 4 महिने उलटल्यानंतरही धनंजय मुंडेंचा अजूनही सरकारी बंगल्यात सातपुडा बंगला रिकामा न केल्यामुळे भुजबळ प्रतीक्षेत। मुंडेंना 42 लाखांचा भुर्दंड बसण्याची शक्यता। पुण्यातील तरुणींच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये 3 दिवसांच्या नंतरही गुन्हा दाखल नाही। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह, तर कायद्यानुसार कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। भारतीय लष्कराबाबतच्या राहुल गांधींच्या वक्तव्यावरती सुप्रीम कोर्टाचे खडे बोल। सच्चे भारतीय असाल तर असं बोलू नका, सुप्रीम कोर्टाकडून कान उघाडणी। आणि ओव्हल कसोटीमध्ये भारतीय संघाचा सनसनाटी विजय। भारताची मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी। सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट मार्यानं 5व्या दिवशी कसोटीला कलाटणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।